पण काहीचे काम आहे उगाच असं तसं काहीचे सांगत असतात. आणि अनेक लोक सांगत असतात. त्याचे काही लोक मनाने अजिबात कसं नाही पण भीतीने. काही लोक मनाने नाही आहेत पण सत्तेच्या काळजीवर आहेत. काही लोक मनाने नाही आहेत पण फळावरून त्या ठिकाणी आहेत. आणि काही लोक ते स्वतःचं मत व्यक्त करायची ताकद नाही त्यामुळे भेसळ खाण्याची त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याची चिंता करू नका. आपण त्याचा विचारच करणार. शेवटी ते जे पदाधिकारी आहेत किती असतात 10, 20, 30, 40, 50 इतके नाही 200. तालुक्याची लोकसंख्या किती 12 शहराची 1,20,000 एकट्या शहराची आणि तालुक्याचे 5 लाख. आता 5 लाखामध्ये 100, 110, 200, 300 घ्या. बाकीचे तुमचे. आणि त्यांच्यामुळे कसं टिकलं. आणि लढाई करायला सैन्याला जिद्द लागते. ही जी लढाई करायला येणार आहे त्यांची जिद्द लिहिलेली आहे. ते मनात हे बरं नाही झालं पण शिकवण्यासाठी करावं लागते. आणि त्यामुळं अशा वेळेला कसं लढाईमध्ये हातात घेऊन वाचनच्या ताकदीनं ते हत्यार वापरलं जातं. पण आत्ता त्या हातात घेतल्याचा असा तो मन सांगेल कुणाच्या विरुद्ध वापर करतो. त्यामुळे अजिबात चिंता करायची. पण दुसरी गोष्ट एक आहे हा सत्ता नाही. म्हणजे सत्ता नसली तर अवश्यच सांगितलं. अनेकदा मी सत्ता नसताना असताना केलं. आणि अनेकदा सत्ता नसताना एकदा 1980 साली माझे 70 आमदार निवडून आले आणि काही कामासाठी मी इंग्लंडला गेलो. आमचे जे मुख्यमंत्री होते इंग्लंडला गेलो आणि परत आलो तर आमचे 70 आमदार होते त्याचे 64 आमदार अंतरिणी होते. मी 70 आमदारांचा विरोधी पक्षाचा नेता होतो. तो मी 5 जणांचा नेता झालो आणि सगळे सरकारी सोडून गेले. त्या विधानसभेमध्ये 70 नेता म्हणून मी बसायचो तर माझ्या होती इकडं 2 एकत्र 5 नेता मी झालो. लोक बोलले संशय होता पक्षाचा होता म्हणजे काही काळजी करू नका तिथे आपण आहोत लोक आहेत. त्याच्यानंतर 4 वर्षांची निवडणूक झाली. जे 64 लोक गेले त्याचे 28 पडले आणि त्यांच्या जागेवर नवीन समिती निवडून हे गेले की काय असल्या 29 असतील 30 असतील 28 असतील त्याचा प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीला कोणाची खून घेऊन गेला सगळे भाजपची खून घेऊन गेला नाही. राष्ट्रवादीची खून घेऊन गेला. राष्ट्रवादीचं नाव राष्ट्रवादीच्या नेत्याचा होतं आणि त्यातून निर्वाचित झाले त्या लोकांनी ही फक्त करण्याची ही भूमिका घेतली. कशासाठी घेतली ते सांगतात विकासासाठी. सत्ता येते आणि जाते पण ती सत्ता लोकांच्या पाठीवर राहत सहज वेळ असली तर तिथे एक वेगळं स्वरूप असतं. विकासाच्यासाठी राजकारण करतात त्याच्यात वाद नाही. पण लोकशाहीमध्ये 2 पक्ष असतात एक विरोधी एक सत्ताधारी. लोकशाहीमध्ये एकच पक्ष झाला ते हिटलरचा हुकुमशाहीचा पक्ष होता. आपल्याला एकच पक्ष याचा अर्थ कुणाचा हुकुमशाहीचा पक्ष नको लोकांचा पाहिजे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये नेहमी सत्ताधारी असतो विरोधी असतो. सत्ताधारी आपलं काम करतात
विरोधी पक्षाचे लोक सत्ताधाऱ्यांनी जो कार्यक्रम सांगितला तो करत असतील तर त्याच्याबद्दलची भूमिका त्यांच्या विरोधी लावण्याचं काम हे विरोधी पक्ष असतात. आता हे विरोधी पक्षात लोक होते तेही चालत नाही. लोकसेवेमध्ये दोन्हीची गरज आहे. लोकांनी तुम्हाला संधी दिली, बहुमत दिलं, सत्ताधारी म्हणून काम करा. आज जे आपले लोक काम पक्ष सोडून गेले त्यांना जनतेने पक्षाने सत्ताधारी म्हणून संधी दिली का नाही? किती तर दिली असेल. इतकंच योग्य आहे याचा विचार सामान्य माणूस करेल. आणि मला खात्री आहे की सामान्य माणूस ज्यावेळी मत टाकायला जाईल, वचन जाईल, त्यावेळी त्याचा विचार करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना कोणी केली? पक्ष निर्माण कोणी केला? तो पक्ष महाराष्ट्रात पोचवला कोणी? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवला कोणी? आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं कोणी? किती ते नाव सांगता येते. सामान्य दैनिक समाजाचे आहेत, आज मुस्लिम समाजाचे आहेत, महिला भगिनी आहेत, अनेकांना आपण त्या ठिकाणी सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. हेतू हा की सगळ्यांची सामुदायिक शक्ती महाराष्ट्राच्या हितासाठी वापरायची, त्याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही. आणि हे करत असताना काही लोकांना जाणीवपूर्वक शक्ती देणं गरजेचं असतं आणि ती शक्ती दिली. आणि चुका झाल्या काही लोकांच्या होतात घेतल्या आणि शक्ती दिली. ती देताना काही आणखी निर्णय घेतला नसते. माझ्या हातात अधिकारच होता इतकं. उद्या मी ठरवलं असतं मला फार तिच्या भगिनी सांगायच्या की काही तिसऱ्यांदा निवडून आल्या तरी त्यांना कुठं बसवत नाही. महिला घ्यायची मंत्रिमंडळात ही संधी आली दोनदा. त्यावेळेला हिंगोलीचे सूर्यकांत पाटील यांचं नाव मी घेतलं, त्यांना मंत्री केलं. कदाचित तुम्हाला माहीत असेल. आणखी नाही दुसरी महिला घ्यायची प्रसंगाला तर शर्मा म्हणून एक नेते होते, सरकारी होते, त्यांच्या मुलीला आपण मंत्री केलं, त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली. पण वेळ प्रसंगी कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला बाजून ठेवलं, पण कार्यकर्त्यांना संधी दिली. हा इतिहास लोक विसरते. मला परवाच कोणतरी माझ्याशी लागले आणि मला म्हणजे हे तुम्ही काय केलं? आज हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये 8 वेळेला उत्कृष्ट संसदपटू म्हणून कुणाला बक्षीस मिळालं? सगळ्याचं नाव दिसतं. आणि एकदा ठीक आहे, पण 8 वेळेला तिसऱ्यांदा मिळालं याचा अर्थ काही ना काहीतरी योगदान असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की संसदेच्या अधिवेशन संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून तालुक्यात जिल्ह्यात जाणं, संपर्क वाढवणं हे काम अखंडपणानं करण्याची भूमिका आज कुणाची आहे हे महाराष्ट्राला माहिती. आज असं असताना फक्त एकत्र असताना अनेकांना संधी दिली असताना आणि तो पक्ष पुन्हा द्यायचा हा निकाल सगळ्यांनी घेतल्यानंतर काही लोक बाजूला जातात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.